बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता पडू लागलाय। धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब किणकर यांनी ओंकार सातपुते याला जोरदार मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला, तर ओंकार सातपुते यांनाही एकाला जबर मारहाण केल्याचं आता समोर आलेलं आहे। तर बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय। किणकर करून ओंकार सातपुतेला मारहाण करण्यात आली, तर ओंकार सातपुतेनेही एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पाहुयात यावरचा एक रिपोर्ट। संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातलं भयाण वास्तव संपूर्ण देशासमोर आलं। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची धग कायम असतानाच जिल्ह्यातल्या मारहाणीचे व्हिडिओ आता चांगलेच व्हायरल होतात। 2 दिवसांपूर्वी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब किणकर याचा मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता। या व्हिडिओमध्ये दादासाहेब किणकर ओंकार सातपुते नावाच्या एका तरुणाला मारहाण करतोय। दरम्यान या प्रकरणी दादासाहेब किणकर पोलिसांना शरण आला, तर दुसरीकडे ज्या ओंकार सातपुतेला मारहाण करण्यात आली होती त्याच ओंकार सातपुतेचा एकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष भरकटावं या हेतूनं बीडमधल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल केले जात असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला, तर दादासाहेब किणकर हा वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड असल्याचा आरोप ओंकार सातपुतेचे चुलत बंधू परमेश्वर सातपुते यांनी केला। हे असं दिसतंय परवापासून याने ते तू महा मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केलेली, फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी 100% हेच करायला यायले काही काढायले कोणाचं पण। अरे असं एक माणूस सापडणार नाही, मग तर कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच आहे। हे खेळ खेळायलेत गोट्या खेळल्यासारखं। आता वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुन्हेगार जिल्ह्यातला जर कोण असेल तर दादा किणकर आहे, आणि त्याला सगळ्यात मोठी त्याला शिक्षा त्याच्यावरती तात्काळ मोक्कासारखी कारवाई लागली पाहिजे ती, आणि त्याच्या टोळीवरती, आणि त्याला मोक्का अंतर्गत अटक करून त्याच्यावर हे सगळे गुन्हे आतापर्यंत जेवढे त्यांनी गुन्हे केले त्या लोकांना फिर्याद त्यांच्या घेतलेल्या नाहीत त्या सगळ्या फिर्यादी दाखल झाल्या पाहिजे। दरम्यान मारहाणीचा हा पहिलाच व्हिडिओ नाहीये। आज देखील जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय। बीडच्या कुमशी गावामध्ये जमावाकडून भिसे कुटुंबाला मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये अनिल भिसे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जमिनीचं प्रकरण आहे, आपलं प्रकरण कोर्टामध्ये चालू प्रकरण कोर्टामध्ये चालू असताना बी त्यांनी ते केलं। 100-150 पोरं आणले, आमचं शेड पाडलं, जी आमच्या नावाची पाटी होती बोर्ड ते पाडून टाकलं, आणि म्हणत होते डिझेल आणा एक घर ह्यांचं उद्ध्वस्त करू, जाळून टाकू, ह्यांना बी जाळून टाकू, म्हणजे भरपूर असे धमके, म्हणजे आमचा जीव मारण्याचाच प्रयत्न केला। आता भीती वाटते नेमकी काय? भीती म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये असतानाही मला असं थरकाप होतं की मी बाहेर निघाल्यावर माझी गॅरंटीच नाही सर। काही दिवसांपूर्वी सतीश भोसले उर्फ खोक्याला एका व्यक्तीला बॅटनं मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी खोक्याच्या प्रयागराजमधून मुसक्या आवळल्यात। गेल्या काही दिवसांपासून बीडमधल्या मारहाणीचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत, त्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय। विकास माने, झी 24 तास, बीड।